मुरबाड रेल्वे संदर्भामध्ये अनेक तर्कवितर्क निघत असताना लोकांची मानसिकता जी आहे ती दृष्टिकोनच त्यांचा बदललेला आहे लोकप्रतिनिधीकडे बघण्याचा. आता ज्या ज्या टायमाला येथे तर इथे निधी अपुरा पडला, केंद्रात निधी अपुरा पडला, महाराष्ट्र सरकार 50% देतो, अरे केंद्रात तुमच्या या ठिकाणी तुम्हाला हवा निधी आहे तेवढा जर मंजूरच झाला नाही तर 50% जो राज्य सरकार तो कोणत्या बेसवर 50% शब्द देतो, पण 50% म्हणजे किती? आणि ह्या ज्या कारवाई आहेत मुरबाड रेल्वे येण्यासाठी एक केंद्रामध्ये सगळ्या मिळून लोकप्रतिनिधींनी, स्थानिक खासदारांनी, आमदारांनी आणि सरकारने, राज्य सरकारने या ठिकाणी ठामपणे मांडला पाहिजे आणि मुरबाड रेल्वे होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु असे प्रयत्न केले जात नाही. नुसते बैठका घेऊन यांना अधिकाऱ्यांना धारेवर धरून इथल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून का उपयोग नाही आहे. तर आपण केंद्रामधले अधिकारी आहेत त्यांनी काय काम केलं आहे, राज्यामधले जे मेन अधिकारी त्यांनी काय केलं आहे त्यांना धारेवर धरलं पाहिजे. भूसंपादनाचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, स्टेशनचा विषय असेल, यापेक्षा मुरबाड रेल्वे का अडली तर या राजकीय मतभेदामुळे मुरबाड रेल्वे अडलेली आहे आणि राजकीय मतभेदाने या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, ग्रामीण भागाचं नुकसान झालेलं आहे.